नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्र, मी आज बोलतोय तो 17 सप्टेंबर आहे. आणि 17 सप्टेंबर म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. आणि मोदी यांचा जन्म 1950 साली झालेला असल्यामुळे त्यांच्या वयाची 75 आज पूर्ण झाली. आणि गेले काही महिन्यापासून, म्हणजे त्याच्या आधीपासून कुजबूज होतीच, पण गेल्या काही महिन्यापासून एक चर्चा जाहीररित्या सुरू झाली की 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर नरेंद्र मोदी आपल्या पदावरून निवृत्त होणार की नाही. आता ही 75 ही निवृत्त होण्याची मुदत किंवा सीमारेषा कोणी ठरवली याचा कोणालाही पत्ता नाही. अनेकदा काय होतं माहिती का, आपण काहीतरी निष्कर्ष काढतो. मानवी स्वभावाचा भाग आहे की अमुक अमुक तमुक 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 बघितलं म्हणजे त वरून ताकभात. म्हणजे तो त जो आहे त्याला काना मात्रा वेलांटी काहीही दिलेली नाही. त्याच्या आधीच त्याला ताकभात म्हणायचं आहे असं आपण सांगून टाकतो. आणि ज्या वेळेला हा निष्कर्ष आपण काढलेला असतो, पण त्याला ताई तकलीफ काही म्हणायचं असू शकतं, पण त्याला तच्याही पुढे जाऊ द्यायचं नाही. आणि आपण ताकभात हा निष्कर्ष काढायचा आणि त्याच्या पुढे नेऊन ताकभाताची थाळी आपटायची. यासारखा बुद्धिवाद झाल्याचा हा दुष्परिणाम आहे की कुठेही भाजपच्या घटनेमध्ये भाजपचा कुठला प्रस्ताव असा नाहीये की 75व्या वर्षी सत्ता पदावरून कुठच्याही व्यक्तीने निवृत्त व्हावं, असं कुठेही नाहीये. पण तरीही हे प्रकरण आलं कुठून? तर 2014 मध्ये जेव्हा अच्छे दिन आने वाले है अशी जाहिरात करून आणि त्याचा गाजाबाजा करून नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले. आणि ते पंतप्रधान असे तसे झाले नाही, इतर पक्षांच्या मदतीने झाले असंही म्हणता येत नाही. कारण जवळजवळ 8 लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीनंतर भारतात एक चमत्कार घडला 11 वर्षापूर्वी, 2014. आणि एकपक्षीय बहुमत भारतीय जनता पक्षाला मिळालं. आणि तो चमत्कार एवढ्यासाठी आहे की तांत्रिकता सोडली तर एक विचारांच्या, एका भूमिकेच्या, एका पक्षाला 1984 नंतर स्पष्ट बहुमत लोकसभेत मिळालं होतं. आणि त्यानंतर ज्यांनी 75, 70, 80 असं काही वय ओलांडलेलं आहे आणि जे पक्षाचं दीर्घकाळ नेतृत्व करून सुद्धा आता फारसे प्रभावी राहिलेले नाहीत, अशा काही नेत्यांना मार्गदर्शक मंडळ म्हणून मोदींच्या आरंभ काळामध्ये मार्गदर्शक मंडळ म्हणून पाठवण्यात आलं. थोडक्यात निवडणूक वगैरे प्रकरणातून निवृत्त करण्यात आलं. अगदी नेमकी नावं सांगायची तर मुरली मनोहर जोशी असतील, लालकृष्ण अडवाणी असतील, यांना 2019 मध्ये निवडणुकीला उभं सुद्धा करण्यात आलं नाही. आणि त्यामुळे 75 पूर्ण झाली आहेत आणि त्यामुळे आता ते बाजूला करण्यात आलं वगैरे वगैरे. पण हा कुठला प्रस्ताव नाहीये. ते नेतृत्व लागोपाठ तुम्हाला आठवत असेल 2004 2009 या 2 लोकसभा निवडणुकांमध्ये अडवाणींनी पक्षाचं नेतृत्व केलं होतं. त्यांच्याकडे पंतप्रधान पदाचा भाजपचा उमेदवार म्हणून बघितलं जात होतं आणि सांगितलं सुद्धा जात होतं, पण ते अपयशी ठरले होते. 2004 मध्ये भाजप हा 200 पर्यंत गेलेला किंवा असा जो पक्ष होता, 190 वगैरे, तो खाली 146 पर्यंत आला आणि 2009 मध्ये 112 पर्यंत आला. आणि त्यामुळे नवनेतृत्व भाजपला शोधायला लागलं आणि त्यातून नरेंद्र मोदी हे नाव पुढे आलं. पण याचा अर्थ 75 पार केली म्हणजेच निवृत्त असं नव्हतं. तर ज्यांचं नेतृत्व पक्षाला अधिक लाभदायक नाहीये आणि उभारी देऊ शकत नाहीये, त्यांना सन्मानाने बाजूला होण्याची संधी, असं ते 75 हा आकडा होता.
पण तो त्यांच्या अंगावर चिकटवायचा आणि सतत 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 बोलत राहायचं. आणि मग 75 म्हणजे भाजपचा नेतृत्व नेता हा निवृत्त झाला पाहिजे. तसं असेल तर खडगेंचं काय करायचं? ज्याच्यासाठी तुम्ही नरेंद्र मोदी 75व्या वर्षी निवृत्त व्हावे आग्रह धरता, मग तोच नियम तुमच्यात पाळून दाखवा. कारण तितकेच निकामी नेते 75 पार केलेले तुमच्या पक्षात सुद्धा आहेत. पण हे बोलत राहायचं. आणि त्यामुळे मध्यंतरी एका कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी 75 नंतर शाल घालतात म्हणजे निवृत्त व्हा असा एक किस्सा सांगितला होता. तो धरून झाला. आता ह्या वर्षी 2025 मध्ये नरेंद्र मोदींची 75 वर्ष पूर्ण होणार आणि नरेंद्र मोदी बाजूला होणार. यावर इतके डिबेट, इतक्या चर्चा की जणू काय ह्यांना निर्णय कळलेला आहे. तो दिवस आजचा आहे, 17 सप्टेंबर 2025. मोदी 75 वर्षाचे झालेत, पण ते निवृत्त झालेले नाहीत किंवा निवृत्त होण्याविषयी चकार शब्द बोललेले नाहीत. आणि त्यामुळे ते कधी एकदा निवृत्त होतात, कधी निवडणूक आणि सत्तेच्या राजकारणातून बाजूला होतात आणि आपले अच्छे दिन येतात. याची प्रतीक्षा करणाऱ्या बहुतांश विरोधी पक्ष आणि प्रामुख्याने काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचा आणि त्या विचारधरणीला धरूनच आपला बुद्धिवाद सतत मांडणाऱ्यांचा प्रचंड भ्रमनिरास झालेला आहे. मोदींनी एक प्रकारे त्यांचे अच्छे दिन येऊ दिलेले नाहीत. जे नरेंद्र मोदी 2014 मध्ये अच्छे दिन आने वाले है म्हणजे चांगले दिवस येणार आहेत असं जनतेला सांगून पंतप्रधान झाले, त्याला 11 वर्ष होऊन गेले. त्यांनी अच्छे दिन म्हटलं त्याप्रमाणे निदान काही कोटी लोकांचे अच्छे दिन आलेत. म्हणूनच इतक्या मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पक्षाला नरेंद्र मोदी नेता आहे म्हणूनच मतं मिळतात. भारतीय जनता पक्ष हा मोदींशिवाय असेल तर त्याच्या मतांमध्ये किती घट होईल याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे, जो राजकारणाचा अभ्यास करतो. कारण कुठल्याही पक्षाला, कुठच्याही संघटनेला जो प्रतिसाद मिळतो तो ब्रँड व्हॅल्यूमुळे सुद्धा मिळतो. आपल्याकडे ब्रँड हा शब्द हल्ली खूप प्रसिद्ध झालेला आहे. पण बाळासाहेबांमुळे शिवसेनेला मिळणारी मतं आणि बाळासाहेबांच्या अनुपस्थित शिवसेनेला मिळणारी मतं यामधला फरक बघा, मग तुम्हाला ब्रँड व्हॅल्यू कळू शकते. एखाद्या संस्थेचं, संघटनेचं नेतृत्व कोण करतोय याच्यावर त्या संस्था संघटनेचं यशापयश अवलंबून असतं. आणि इथेच तुम्हाला कळू शकतं. मला ह्या निमित्ताने एक आठवण सांगावीशी वाटते. 2013-14 धर्म परिषद वगैरे काहीतरी होती, धर्म संसद, आणि तिथे कवल तो काय त्याचं नाव विसरलं आता पटकन मी, राहुल कवल हा इंडिया टुडेचा पत्रकार अशोक सिंगल या विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्षांना भेटला होता. आणि त्याने त्यांना विचारलं होतं की नरेंद्र मोदी आज गुजरातचे पंतप्रधान आहेत, ते पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरलेत, कदाचित अटल बिहारी वाजपेयी सारखे पंतप्रधान होतील सुद्धा, पण ते अटल बिहारी वाजपेयी होतील का? तेव्हा अशोक सिंघल यांनी साफ साफ सांगितलं होतं की नरेंद्र मोदी हे कधीही अटल बिहारी वाजपेयी होणार नाही. पण त्याचा खुलासा देताना त्यांनी जे सांगितलं ते धक्कादायक होतं. अशोक सिंघल म्हणाले होते की मोदी अटल बिहारी वाजपेयी होणार नाहीत, तर ते पंडित जवाहरलाल नेहरू होते. आणि हे उत्तर मला खटकलेलं होतं. मी अनेकदा त्यावर बोललेलो आहे. वाजपेयी पण पंतप्रधान होते आणि जवाहरलाल नेहरू पण पंतप्रधान होते. पण नेहरू पंतप्रधान असताना त्यांनी प्रत्येक वेळेला आपल्या पक्षाला बहुमताने सत्तेवर आणलेलं होतं. वाजपेयी हे लोकप्रिय नेते होते, पंतप्रधान होते, पण तरीही स्वतःच्या नावावर आणि कर्तृत्वावर अटल बिहारी वाजपेयी भाजपला
बहुमत आणि सत्तेपर्यंत आणू शकले नाहीत. हा पंडित नेहरू आणि काय ते अटल बिहारी यांच्यातला फरक होता. आणि मी जेवढा विचार करत गेलो, जेवढं या उत्तराच्या खोलात जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मला एक लक्षात आलं की अशोक सिंघल यांना काय म्हणायचं होतं. त्यांना म्हणायचं होतं वाजपेयींची लोकप्रियता ही बुद्धिवादी वर्गामध्ये, पत्रकारांमध्ये, बुद्धिजीवींमध्ये भरपूर आहे, पण या देशात प्रचंड संख्येने जो सामान्य माणूस आहे तिथपर्यंत अटल बिहारी पोहोचू शकतात असं नाही. त्यांची भाषणं, त्यांचं विवेचन हे बुद्धिजीवी वर्गाला आवडेल, पण तळागाळातल्या वर्गाला वाजपेयी अपील होतात असं नाही. ते अपील नेहरूंकडे होतं आणि ते आकर्षण नरेंद्र मोदींकडे आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी भारतीय जनता पक्षाला बहुमतापर्यंत घेऊन जातील, वारंवार निवडणुका जिंकून देतील, जनतेमध्ये, जनमानसामध्ये भारतीय जनता पक्ष इतका लोकप्रिय करतील की काँग्रेसचा पर्याय म्हणून भारतीय जनता पक्ष प्रस्थापित होईल, काँग्रेसची जागा भाजप व्यापून टाकेल, असं अशोक सिंघलला म्हणायचं होतं. ते कितपत त्या राहुल कंवलला कळलं मला माहित नाही, पण आज ज्या वेळेला लागोपाठ तिसऱ्यांदा निवडणुका जिंकून पंतप्रधान होण्याचा पराक्रम नरेंद्र मोदींनी केला, तेव्हा त्यांची तुलना पंडित जवाहरलाल नेहरू, देशाचे पहिले पंतप्रधान, यांच्याशी होते. ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे. आणि म्हणून नेहरूंना कोण हरवू शकतो अशी चर्चा त्यावेळेला व्हायची. नेहरूंनंतर कोण अशी चर्चा व्हायची. नेहरू नाही तर काँग्रेस आणि देश कोण चालवणार अशी चर्चा व्हायची. आज ती चर्चा नरेंद्र मोदींच्या बाबतीत होते, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे मी कुठेतरी त्यावेळेला शाळकरी वयात पेपरमध्ये वाचलेलं आठवतं की हा प्रश्न एकदा खुद्द नेहरूंनीच आपल्या सवंगड्यांमध्ये उपस्थित केला, सहकार्यांमध्ये उपस्थित केला. तेव्हा रफी अहमद किडवई नावाचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. ते म्हणाले, पंडितजी पदावरून उतरून बघा, तुम्हाला पर्याय कुठचा आहे तो कळेल, कोण चालवेल ते कळेल. असो, मुद्दा तो नाही. पण जी नेहरूंची त्या काळात चर्चा व्हायची की नेहरू नंतर कोण, नेहरूंना कोण हरवू शकतो, नेमकी तीच चर्चा आज नरेंद्र मोदींविषयी होते. आणि त्यातून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की विरोधी पक्षांनी हे प्रामाणिकपणे मान्य केलेलं आहे की आपण कितीही आघाड्या करू, आपण कितीही बदनामी करू, कितीही आंदोलनं करू, कितीही खोटोनाटे प्रयास करू, पण आपण नरेंद्र मोदींना हरवू शकत नाही. आणि जोपर्यंत भारतीय जनता पक्षाचं राष्ट्रीय नेतृत्व म्हणून नरेंद्र मोदी एका जागी बसलेले आहेत, आपल्या पद्धतीत काम करतायत, तोपर्यंत कुठल्याही पक्षाला, जे आज अस्तित्वात आहेत आणि विरोधी पक्ष म्हणून काम करतायत, त्यापैकी कोणालाही नरेंद्र मोदींना हरवता येणं अशक्य आहे. आणि ज्या वेळेला अशक्य काही गोष्ट होते त्यावेळेला माणूस आपोआपच अंधश्रद्ध व्हायला लागतो. ही काहीतरी चमत्कार घडेल, अमुक तमुक देवाला नवस केल्यानंतर मोदीचा पराभव होईल, तमुक 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 झालं तर चमत्कार घडेल आणि भाजपच्या जागी आपल्या पक्षाला आपला पंतप्रधान करता येईल, अशी स्वप्न पाडणारे अंधश्रद्ध लोक बुद्धिजीवींमध्ये सुद्धा निर्माण होतात. आणि त्यातूनच मग 75 झाली की नरेंद्र मोदी बाजूला होतील आणि आपले अच्छे दिन येतील असं मोदी ग्रस्त, मोदी विरोधक, भाजप विरोधक यांना स्वप्न पडत असतात. ते स्वप्नामध्ये अच्छे दिन बघत असतात की मोदी गेलेला आहे, मोदी पराभूत झालेला आहे, मोदी निवृत्त झालेला आहे. आता इथे गंमत अशी असते की जे स्वप्न असतात त्या स्वप्नामध्ये मोदी निवडणुकीत पराभूत झालाय, मोदी स्वतःहून सत्तेतून निवृत्त झालाय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मोदींना सत्तेतून पाय उतार व्हायला लावले, अशी जी वेगवेगळी स्वप्न बघत 17 सप्टेंबरची विरोधी पक्ष आणि विरोधी पत्रकार, विचारक वगैरे जे प्रतीक्षा करत होते त्यांचा आज मोहभंग झालेला आहे, अपेक्षा भंग झालाय. कारण 17 सप्टेंबर उजाडला आणि हा व्हिडिओ तुम्ही बघेपर्यंत 17 सप्टेंबर मावळलेला सुद्धा असेल.
पण मोदी सत्तेतून पाय उतार होणं, पंतप्रधान पदावरून बाजूला होणं, याची कुठचीही लक्षणं आणि चिन्ह दिसलेली नाही. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपलं काय होणार, ही परत एकदा चिंता या सगळ्या मोदी विरोधकांना सतावू लागली असेल तर नवल नाही. कारण त्यांच्यासाठी अच्छे दिन म्हणजे काय होतं, तर मोदी भाजपच्या नेतृत्वपदी नसणं, भाजपच्या निवडणुका या मोदींच्या नेतृत्वाखाली लढल्या न जाणं, हा त्यांच्यासाठी आशेचा किरण, अच्छे दिन येण्याचं स्वप्न होतं ते. पण ते आज भंगलेलं आहे. कारण मोदी सत्तेतून पाय उतार होण्याची बिलकुल शक्यता नाही. अत्यंत यशस्वीरित्या देशाचं आंतरराष्ट्रीय पातळीवरचं राजकारण नरेंद्र मोदी पार पाडतायत. देशांतर्गत विविध निवडणुका असो, पक्षांतर्गत राजकारण असो, या सगळ्यामध्ये सगळे समतोल साधून मोदी ज्या प्रकारे राजकारण करतायत आणि तब्येती सकट प्रत्येक बाबतीत हा माणूस फिट असेल तर तो 75 झाली म्हणून निवृत्त होईल, हे दिवा स्वप्न असतं मित्र, दिवा स्वप्न असतं. निवृत्त कशाला व्हायचं असतं, आपल्या सरकारी पद्धतीत ठीक आहे की काय 60 वर्ष 58 वर्ष झाली की तुमचे रिफ्लेक्स कमी होतात, तुम्ही निवृत्त झालं पाहिजे. अगदी सचिन तेंडुलकर सारखा वयाच्या 16व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला मुलगा हा जवळजवळ 40 येईपर्यंत 23-24 वर्ष क्रिकेट खेळला. पण जसजशी नव्या पिढीची क्रिकेट खेळणारी मुलं येत गेली आणि ती सचिन तेंडुलकर पेक्षाही अधिक वेगाने आणि विक्रमी पद्धतीने खेळायला लागली, तेव्हा हळूहळू सचिनच्याही लक्षात येतं की बाबा आपले रिफ्लेक्सेस कमी होत आहेत. जी चपळाई तरुण शरीरामध्ये असते ती आपल्या शरीरामध्ये नाही. आणि म्हणून आपण या मुलांच्या स्पर्धेत राहून मागे पडण्यापेक्षा आपण उत्कृष्ट खेळत असताना वेळच्या वेळी निवृत्त व्हावं, नाहीतर बाजूला ढकलले जाऊ, अपमानित होऊन बाजूला व्हावं लागेल, म्हणून निवृत्त व्हायचं असतं. मोदींची परिस्थिती ती आहे का बघा. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आज घडीला पंतप्रधान पदांची चपळाई, पंतप्रधानांची चपळाई किती आहे. चीनमध्ये असतो माणूस, इकडे आलेला कळतो कधी तर बिहारमध्ये किंवा मणिपूरमध्ये गेलेत. म्हणजे आल्यानंतर, परदेशातून आल्यानंतर जेटलॅगचा जो त्रास होतो तो सुद्धा अगदी सहजगत्या पेलून हा माणूस सार्वजनिक कार्यक्रम करतो, सरकारचा कारभार चालवतो, मिटिंगा करतो, इतकी प्रकृती ठणठणीत, एकदम फिजिकली फिट. मग केवळ 75 वर्ष झाली म्हणून त्यांनी निवृत्त का व्हावं, तर भाजपचा डोलारा कोसळला पाहिजे, हे जे मोदी विरोधकांचं, भाजप विरोधकांचं स्वप्न आहे, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोदींनी 75 पूर्ण झाली आता मी बाजूला होतो. का बाजूला व्हायचं, ज्याची उपयुक्तता आजही आहे. आपण आजही देशाची, पक्षाची, समाजाची सेवा करू शकतो आणि उत्तम निर्णय घेऊ शकतो असं मोदींना वाटतंय. तोपर्यंत मोदींच्या मनाला निवृत्तीचा विचार सुद्धा शिवण्याची गरज नाहीये. हा कदाचित उद्या जसं सचिन तेंडुलकर असेल, गावस्कर असेल, असे खेळाडू, विक्रमी खेळाडू निवृत्त झाले, पण कधी झाले हे पण बघण्यासारखं आहे. त्यांच्या मागून विराट कोहली म्हणे, महेंद्रसिंग धोनी किंवा कोणतो रोहित शर्मा वगैरे अशा प्रकारचे भारतीय क्रिकेटला उज्ज्वलावस्थेकडे घेऊन जाणारे खेळाडू पुढे आलेत. आता आपली गरज नाही म्हणून ते निवृत्त झाले. मोदींना सुद्धा अशी माणसं स्वपक्षामध्ये किंवा राजकारणामध्ये दिसतील तेव्हा मोदी नक्की निवृत्त होतील. पण ते नाकर्ते लोकांना आघाडीची राजकारण करून सत्तापद भोगायला मिळावीत आणि त्यातच आपले अच्छे दिन शोधणारे जे आहेत त्यांना खुश करण्यासाठी नरेंद्र मोदी निवृत्त होणार नाहीत. आणि हेच आज 17 सप्टेंबर 2025 ला सिद्ध झालं की आपले सगळे देव पाण्यात बुडवून बसलेले मोदी विरोधक, मोदी निवृत्त होतील, सुंठेपासून खोकला गेला म्हणून ते खुश होऊन नाचतील, त्यांचे अच्छे दिन बारगळलेले. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा.
आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.